कोकणात आहे ना आता सध्या आहे ना गुलाबी थंडीला सुरुवात झाली. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुषारने आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि जबरदस्त अशी थंडी पडायला लागली आहे. एवढी थंडी कधी पडली नव्हती आणि जबरदस्त थंडी पडते. त्याच्यामुळे बघा आपलं पिरशाजवळ बसतोय आम्ही, कारण थोडंसं धग भेटला की थोडंसं बरं वाटतं. विधी पण गारटलंय, सगळीच गारटलंय या थंडीमुळे. परंतु या थंडीमुळे काजूने आंबा मात्र जोरात होणार आहे यावर्षी. थंडी बिंडी लागते काय तुला? लई लागते थंडी. अशी थंडी कधी पडली होती? नाही रे बाबा, जबरदस्त पडलाय ना. हो आजच. मग अशी काहीच डोंगर दिसत नव्हता, आता धुकं थोडंसं कमी झालंय. आणि आमच्या इकडे आहे ना दिवसभर थंडी असते, घरात गेलं तर काय राहतच नाही. आणि बाहेर पण जबरदस्त थंडी असते, दिवसभर थंडी, एकदम मिनी महाबळेश्वरचं पिणी. हा शिवम आपलं पार्सल पोहोचवायचं दुकानात ते घेऊन आलाय. नंतर सर्व डबे आणि आपलं आलेलं पार्सल घेतलं आणि आपण डायरेक्ट गोडाऊनच्या दिशेने चाललो, कारण आपल्याला आज लांबचा प्रवास करायचा होता. जायचं होतं जयगड आणि खंडाळ्याला. आत्ता गाडी पूर्णपणे लोड करून झाले. आत्ता आपण निघणार आपल्या जयगडच्या दिशेनं. आत्ताच खंड्यात पोहोचलोय, आता लगेचच गाडी खाली करायला सुरुवात करणार. आणि थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे थोडंसं मार्केटसुद्धा डाऊनच आहे. खंड्यातली ऑर्डर तर बऱ्यापैकी आता देऊन झाले, लवकर आटपलं आहे मार्केट खंड्यातलं सुद्धा. आता थोड्या वेळाने जेवणार मस्तपैकी आणि नंतर जयगड. खाली जयगडच्या बंधाऱ्यावरती पोचलो. जयगडमध्ये सगळा माल वगैरे खाली करून झालं. तेवढ्यात एक मोठी मच्छीची बोट आली होती, कारण काही वादळ वगैरे आलं तर जयगडमध्ये सगळ्या बोटी येतात आणि इथं मच्छीसुद्धा चांगली मिळते. सगळं जयगडचं मार्केट आटपून आपण आता निघालो आपल्या घराच्या दिशेनं, कारण खंडाळा ते आपलं गोडाऊन साधारण तास ते 1.5 तास लागतो. गोडाऊनला आल्याच्या नंतर डायरेक्ट आपण पोचलो निवळीमध्ये, कारण आज आपल्याला एक सेलिब्रेशन करायचं होतं. तर त्या सेलिब्रेशनसाठी आपल्याला एक मस्तपैकी केक घ्यायचा होता. आणि निवळीमध्ये केक कुठे मिळतो तर सर्वांनाच माहीत आहे, कणबटे फूड फार्ममध्ये मस्तपैकी 1 किलोचा केक घेतला आणि आपलं रात्री सेलिब्रेशन झालं. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.